हाय ब्लड प्रेशर सुरुवातीलाच ओळखणं का महत्वाचं असतं? हाय ब्लड प्रेशर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे सुरुवातीला जर ओळखलं तर खूप जास्त फायदा होतो रुग्णांमध्ये. आता हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय, जेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140च्या वरती जातो आणि डायस्टोलिक 90च्या वरती जातो त्याला आपण हाय ब्लड प्रेशर आपण असं म्हणत असतो. त्याला हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा आजार असं लागणं असं आपण म्हणतो. आता हळूहळू जसं बीपी वाढत जातं तसे आपले जे एंड ऑर्गन्स असतात, फॉर एक्झाम्पल हार्ट झालं म्हणजे हृदय, नंतर आपल्या किडनीज झाल्या, त्याच्यानंतर आपला ब्रेन झाला, रेटायना वगैरे, हे जे ऑर्गन डॅमेज व्हायला लागतात आणि हे काय लगेचच डॅमेज होतं असं नाही. जर हाय ब्लड प्रेशर असा कंटिन्यूस वर्षानुवर्ष चालत राहिलं आणि आपण लवकरात लवकर जर त्याचं डायग्नोसिस नाही केलं आणि त्याला रेड्यूस नाही केलं तर याच्यामध्ये मायक्रोव्हॅस्क्युलर चेंजेस होऊन जातात. मायक्रोव्हॅस्क्युलर चेंजेस म्हणजे आता किडनीमध्ये जर झाले तर त्याला आपण हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असं म्हणतो. जर रेटायनामध्ये झालं तर हायपरटेन्सिव्ह रेटायनोपॅथी असं म्हणतो. कार्डियाकमध्ये हळूहळू लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होते, हृदयाचं मास वाढतं, हृदयाला पंपिंग करायची क्षमता आणखी कमी होऊन जाते आणि हृदयाला ब्लड सप्लाय जास्त लागतो त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढून जातात. तर त्याच्यामुळे जर आपण लवकरात लवकर जो ब्लड प्रेशर आपण डायग्नोज केलं तर त्वरित आपण अँटी हायपरटेन्सिव्ह चालू करून हे जे एंड ऑर्गन डॅमेज होतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याच्याने 100% पेशंटची सर्व्हायबल कॅपॅसिटी वाढते.